शिवराय सुरक्षित पोहोचले कारण घोडखिंडीत एक वाघ शेवटचा श्वास घेईपर्यंत लढत होता. मित्रांनो, शिवजयंती निमित्त आपण शिवरायांचा हा एक प्रसंग बघणार आहोत. रात्र काळोखी, आभाळ दाटलेलं, विजांचा कडकडाट आणि पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकलेला सिंह. सह्याद्रीच्या कड्यांवर पावसाच्या धारा कोसळत होत्या, पण त्याहूनही भयंकर होता सिद्धी जोहरचा वेढा. हजारो सैनिकांनी पन्हाळगडाला घेरलं होतं. अन्नसाठा कमी होत होता. परिस्थिती बिकट होती. पण गडावर उभे होते स्वराज्याचे प्राण, छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूला वाटत होतं आता शिवाजी अडकले, आता ते सुटणार नाही. पण त्यांनी कधीच जाणलं नव्हतं की सिंह अडकल्यासारखा दिसला तरी तो झेप घेण्यासाठी शांत असतो. महाराजांनी निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात, मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून गड सोडायचा. ही फक्त सुटका नव्हती, ही स्वराज्य वाचवण्याची धडपड होती. आणि मग सुरू झाला तो थरार. वादळात, पावसात, काळोखात महाराज गड उतरू लागले. सोबत होते निवडक मावळे. प्रत्येक पाऊल मृत्यूशी झुंज देत होतं. चिखल घसरडे रस्ते आणि मागे पाठलाग करणारी शत्रूची फौज. पण नियतीने अजून एक परीक्षा ठेवली होती. शत्रूला सुगावा लागला. पाठलाग सुरू झाला. आता वेळ कमी, शत्रू जवळ आणि पुढे होती एक अरुंद खिंड, घोडखिंड. त्या क्षणी पुढे आले एक वाघ. नाव त्यांचं बाजीप्रभू देशपांडे. त्यांनी महाराजांकडे पाहिलं. डोळ्यात ज्वाला होती आणि म्हणाले, महाराज तुम्ही पुढे चला, विशाळगड गाठा. तोफांचा आवाज ऐकू येईपर्यंत ही खिंड आम्ही लढू. तो संवाद शब्दांचा नव्हता, तो विश्वासाचा होता. महाराज पुढे निघाले आणि बाजीप्रभूंनी तलवार उपसली. घोडखिंड रक्ताने लाल झाली. समोर हजारो शत्रू आणि इथे मोजकेच मावळे, पण त्या प्रत्येक मावळ्याच्या छातीत स्वराज्य धगधगत होतं. तलवारींची टक्कर, रणगर्जना, हर हर महादेवचा नाद दरीत घुमत होता. बाजीप्रभू जखमी झाले, रक्त वाहत होतं, पण पाय मागे गेले नाही. त्यांच्या डोळ्यात एकच प्रतीक्षा, विशाळगडावरून येणाऱ्या तोफांचा आवाज. प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता. शरीर थकत होतं, पण मन अजून पेटलेलं. आणि मग दूरवरून एक आवाज घुमला, तोफांचा नाद. विशाळगड गाठला होता. महाराज सुरक्षित पोहोचले होते. तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या ओठावर स्मित उमटलं. तलवार हातातच, छाती अभिमानाने ताठ आणि स्वराज्यासाठी देह अर्पण. त्या घोडखिंडीचं नाव बदललं. ती झाली पावनखिंड, कारण त्या भूमीला पावन केलं होतं बलिदानाने. हा प्रसंग फक्त युद्ध नाही, हा प्रसंग म्हणजे निष्ठेचा, विश्वासाचा आणि त्यागाचा सर्वोच्च क्षण आहे. महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण त्या स्वराज्याला रक्ताची शपथ देणारे असे मावळे होते आणि म्हणून ते शक्य झालं. आज आपण विचार करायला हवा, आपल्या आयुष्यातील पावनखिंड कोणती आहे? आपण कोणासाठी उभं राहणार? आपण कोणासाठी लढणार? कारण स्वराज्य तलवारीने जिंकता येतं, पण त्यागाने टिकतं. आणि त्या पावसाळ्या रात्री सह्याद्रीने एक दृश्य पाहिलं. सिंह पुढे निघाला आणि वाघांनी खिंड रोखली. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.